सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या नवरात्रीच्या या खास व्लॉगमध्ये. या 9 दिवसांच्या नवरात्रीत गरबा, दांडिया आणि सणाचा उत्साह आपण एकत्र अनुभवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया या नवरात्रीच्या व्लॉगला आपल्या देवीच्या दर्शनाने. सो ह्या काही क्लिप्स आहेत जेव्हा आमच्या मंडळामध्ये आम्ही महिलांचं भजन आयोजित केलेलं होतं. दर्शनाला चला जाऊ कोल्हापुरी अंबा दर्शनाला, चला जाऊ कोल्हापुरी अंबा दर्शनाला. अष्टमीला गौरी पेरा केळे अष्टपूजा, अष्टमीला गौरी पेरा केळे अष्टपूजा. 9 दिवस नवरात्र मातेचा सोहळा, 9 दिवस नवरात्र मातेचा सोहळा. The next day. सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला आवाज येत असेल का नाही माहित नाही, पण वारं येतं इथे बघा. पण आम्ही आता आलोय भागजाई मंदिरामध्ये, जी आमची कुलदैवत आहे. सो आता हे तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवते. इकडे तुम्ही बघू शकता. आम्ही आता थोडा खूप वारं आहे वगैरे आरती असेल तेव्हा तुम्हाला मंदिराचं पण टूर दाखवतो आम्ही, कसं आहे आमचं इकडचं मंदिर. आणि आमची देवी वर आहे, पण इथे मंदिर आहे. तिकडे तुम्ही वरती डोंगरामध्ये बघू शकता. तिकडे वर आहे, वेदरमुळे आम्ही जात नाही. आता घरचे बोलतात एक संडे ठरवून आम्ही इथे येणार आहे, तेव्हा तिकडे जाईल तेव्हा नक्की ब्लॉग करेल. सो या दिवशी आम्ही कात्रज येथील वाघजाई माता मंदिरात आलो होतो. हे मंदिर डोंगराच्या माथ्यावर वसलेले असून इथून संपूर्ण कात्रज परिसराचा अप्रतिम नजारा दिसतो. निसर्गरम्य वातावरण आणि माता वाघजाईची दिव्य मूर्ती यामुळे इथे आले की मनाला शांतता मिळते. आम्ही इकडे आरतीची तयारी झालेली आहे आणि आता आरती होणार आहे. आम्ही तुम्हाला मंदिरचं टूर देतो. सो हे आहे कोळेवाडी येथील श्री वाघजाई मंदिर. देवीचं मुख्य स्थान हे डोंगरामध्ये असून त्याचं स्वयंभू मंदिर हे खाली इकडे बांधण्यात आलेलं आहे. सो ते तुम्ही बघू शकता. देवीची आरती झाल्यानंतर आम्ही सर्वांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. त्या दिवशी काढलेले फोटोज मी आता तुमच्यासोबत काही शेअर करत आहे. मागे सांगितल्यानुसार देवीचं मुख्य स्थान हे डोंगरामध्ये असल्याने हे तिघं डोंगर चढून वरती देवीच्या दर्शनासाठी गेले होते. सो त्याच्याच ह्या काही क्लिप्स आहेत. हे बघा, आम्ही पोचलो पण पाऊण तासात. कुठे चाललाय मोबाईल? पाहिलं का? आमच्या पुढे बघा सौरभ दादा. सौरभ दादा पाहिलं का? मम्मी हे बघा मागं ओंकार काका. कुठे? सो हे आहे वाघजाई माता देवीचे मुख्य स्थान, जे की डोंगरामध्ये आहे. त्यामुळे त्याचं दर्शन तुम्ही इकडे घेऊ शकता.
A few moments later. सो गाईज आता आम्ही आमच्या देवीवरनं आलो आणि आवरलाय आणि आता खाली बोंडलाय. सो आम्ही तिथे चाललो. आता आम्ही खाली आलेलो आहे आणि तुम्हाला इकडचं वातावरण दाखवते. किती गोंधळ चालू आहे. तुम्हाला काही बोलायचं आहे का? काय नाही, छान आहे वातावरण. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? सो नेहमीप्रमाणे या 3 मुलींनी ग्रुप डान्स परफॉर्म केला, ज्यामध्ये गरबा, दांडिया असं मिश्र स्वरूपाचा त्यांनी डान्स परफॉर्मन्स त्या दिवशी सादर केला, जो की खूप छान होता आणि तो तुम्ही इकडे एन्जॉय करू शकता. हाय गाईज, हा पण आहे इकडे. विराज पण आहे इकडे. Yeah, boy. The next day. बोल काहीतरी. मी हाय आरुष. मी हाय आरुष. तुझ्या पप्पाचं नाव घे. आरुष तुषार बोकरे. आरुष, तुझं नाव सांग त्याच्यामध्ये. आरुष तुषार बोकरे. आणि तू माझा कोण आहे? बाबू. आणि मी तुझी कोण आहे? शांती. आमच्या इकडे आरुषचा काय आहे? अंघोळ घालायची. कशाने आंघोळ घालायची? फुलं. कसली फुलं? माहित नाही मला. त्याला नाही माहिती आहे, पण त्याचा फुलं उधळण्याचा कार्यक्रम आहे. सो तो किती एक्साइटेड आहे सांग बरं. 3 एक्साइटेड आहे गाईस तो. तिला पण